मी एक महिला आहे, नाशिकला यायला प्रवासात वेळ जातो असं म्हणत राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी एसआयटी चौकशीला सामोरं जायला चक्क नकार दिला। समन्स बजावून देखील चाकणकरांनी एसआयटी चौकशीला नकार कळवल्यानं पुन्हा एकदा समन्स बजावलं जाणार की एसआयटी पुढील कायदेशीर पाऊल उचलणार याकडे आता साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलंय। पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। खरातकडे जात होता की ताई, तेव्हा प्रवासात वेळ नाही गेला? रुपाली चाकणकरांनी एसआयटी चौकशीसाठी नाशिकला जायला का दिला नकार? नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहताय एलएस मराठी। दिवसेंदिवस नवनवीन खुलासे होत असल्यानं नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातचा पाय आता आणखी खोलात गेलाय। मात्र खोलात गेलेल्या याच भोंदूबाबाचे पाय परातीत घेऊन धुणाऱ्या चाकणकरांच्याही अडचणीत वाढ होत चालली आहे। खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांचं कनेक्शन उघडं पडल्यानंतर त्यांना एकामागून एक अशा दोन अतिमहत्वाच्या पदांचा राजीनामा द्यावा लागला। तेलही गेलं, तूपही गेलं, हाती आलं समन्स, अशी वेळ सध्या चाकणकरांवर आली आहे। मात्र तरी देखील एसआयटी चौकशीला नकार देत थेट बजावलेलं समन्स धुडकावून लावण्या इतपत हिम्मत ते अजूनही दाखवतायत, हे विशेष। एसआयटी चौकशीला नाशिकला जाण्यास नकार दर्शवताना चाकणकरांनी दोन कारणं पुढे केली आहेत। पहिलं म्हणजे मी एक महिला आहे आणि दुसरं म्हणजे प्रवासात वेळ जातो। आता माझ्यासह महाराष्ट्राला पडलेले काही प्रश्न। चाकणकरताई, महाराष्ट्राला पडलेले प्रश्न। प्रश्न पहिला, भोंदूबाबा अशोक खरातला भेटण्यासाठी यापूर्वी तुम्ही नाशिकला किती वेळा जाऊन आलात चाकणकरताई? तेव्हा प्रवासात वेळ नाही गेला? प्रश्न दुसरा, गुरुपौर्णिमेच्या दिवशी नाशिकला जाऊन तुम्ही त्या खरातचे पाय धुतले होते ना ताई, तेव्हा प्रवासात वेळ नाही गेला? प्रश्न तिसरा, महाशिवरात्रीच्या दिवशी नाशिकला जाऊन पूजा अर्चा केली होती ना ताई, तेव्हा प्रवासात वेळ नाही गेला? प्रश्न चौथा, खरातच्या मुलीच्या लग्न समारंभात नाशिकला जाऊन हजेरी लावली होती ना ताई, तेव्हा प्रवासात वेळ नाही गेला? प्रश्न पाचवा, खरातचे वडील वारल्यानंतर तुम्ही त्याला नाशिकला जाऊन भेटला होतात ना ताई, तेव्हा प्रवासात वेळ नाही गेला? आणि आता प्रश्न शेवटचा, याआधी कितीतरी वेळा नाशिकला जाताना तुमचा प्रवासात वेळ नाही गेला आणि आता त्याच नाशिकला एसआयटी चौकशीला सामोरं जाताना तुमचा प्रवासात वेळ जातोय ताई? रुपाली चाकणकर यांच्यासह शिवनिका संस्थांच्या आजीमाजी ट्रस्टींना समन्स बजावण्यात आलंय। या चौकशीत अशोक खरातच्या मोबाईल डेटावरून क्रॉस चौकशीवर भर देण्यात येणार आहे। कॉल रेकॉर्ड्स, चॅट्स आणि आर्थिक व्यवहारांच्या तपासणीच्या माध्यमातून मोबाईलमधील संपर्कांच्या आधारे नवीन धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। पण 24 तास उलटूनही रुपाली चाकणकर चौकशीसाठी एसआयटी समोर हजरच झाल्या नाहीत। रुपाली चाकणकरांनी महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना अशोक खरात आणि त्याच्या ट्रस्टला कोणता फायदा पोहोचवला आहे का, याची चौकशी एसआयटीला करायची आहे। मात्र चाकणकरांनी एसआयटीच्या समन्सला थेट कचऱ्याची टोपली दाखवली। अशोक खरातच्या सांगण्यावरून शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात महिला आयोगानं सुनावणी ठेवली होती। पीडितेनं नीरज जाधव विरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यात महिला आयोगाकडून शिर्डी पोलिसांना नोटीस आली होती। 17 मार्चला आयोगाच्या कार्यालयात सुनावणीसाठी हजर राहण्यासाठीची ही नोटीस होती। मात्र या प्रकरणाचा तपास आधीच एसआयटीकडे वर्ग झाल्यानं पोलिसांनी तसा अहवाल महिला आयोगाला दिला। या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात फेब्रुवारीमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर 5 आणि 9 मार्च रोजी महिला आयोगाकडून सखोल चौकशी आणि सुनावणीचं पत्र देण्यात आलं होतं। त्यामुळे अशोक खरात प्रकरणात आधीच अडचणीत आलेल्या रुपाली चाकणकर यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे। आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलंय तेही जाता जाता सांगतो। अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांना देण्यात आलेल्या समन्सबाबत माझ्याकडे माहिती नाही। जी काही चौकशी सुरू आहे ती निष्पक्षपणे सुरू आहे। दररोज अशा प्रकरणांची माहिती दिली जात नाही। आवश्यकता असल्यासच आम्ही माहिती घेतो। त्यामुळे या प्रकरणाची चौकशी सुरू असून योग्य वेळी त्याबाबतची माहिती दिली जाईल। आता ही योग्य वेळ कधी येईल हे देवाभाऊंनाच ठाऊक। असो, अहो चाकणकरताई, अजून किती टाळाटाळ कराल आणि महाराष्ट्रातील लोकांच्या डोळ्यांत धूळ फेकाल? आता तरी मान्य करा की तुम्ही चौकशीपासून पळ काढताय। खरात सोबतचं तुमचं कनेक्शन आणखी उघड होईल या गोष्टीला घाबरताय।
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना तर आपण जिल्हाभर दौरे काढून महाराष्ट्र पिंजून काढल्याचं मोठ्या थाटात सांगितलं होतं. मग आता त्याच महाराष्ट्रातल्या नाशिकला जायला तुमचा प्रवासात वेळ जातोय का ताई? पाहत रहा LS मराठी.